नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे जलमय झालं आहे आणि अशातच एक नवीन बातमी समोर येते, ती म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फुटणार का? शरद पवार यांच्याबरोबर असणारे आमदार सगळे हे भाजपमध्ये जाणार का? आपण एक दोन दिवसापासून या सगळ्या गोष्टी बघत आहोत, त्याच्यावरच आज आपण अगदी थोडक्यात बोलणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करून ठेवत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच वारे वाहू लागले. सगळीकडे पावसाचे वारे, आता हे राजकारणाचे वारे. आता कधी काय होईल हे सांगणं कठीण असताना काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली. 6 खासदारांनी तसेच सचिन अहिर या आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हा काही साधासुद्धा प्रवेश नव्हता, हा खूप काही सांगून गेलं की महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि सख्या भावावर देखील विश्वास ठेवता येणार नाही, अशा पद्धतीचं राजकारण हे सुरू आहे. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. हा दावा खरा खोटा की हे फक्त वारे वाहत आहेत? आता लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता काही जण सांगत आहेत. दरम्यान आता याच चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. काय प्रतिक्रिया दिली मित्रांनो? तर त्यांनी सांगितलं की शरद पवार यांचा पक्ष एनडीए सोबत येणार की नाही हे थेट सांगू शकत नाही आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात ज्या काही गुप्तता आहेत, तुमच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर मी भाष्य करणार आहे, त्याच्यावर माझ्या प्रतिक्रिया मी सांगतो. तर ते काय म्हटले की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये असताना आपल्या या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटी देखील घेतल्याचं बोललं जातं आहे. म्हणजे काय, शरद पवार यांच्याशी भेट घेतली का, किंवा पुढचा जे की ऑपरेशन टायगर आहे ते ऑपरेशन टायगर वाढवायचं कसं, ह्या संदर्भात काही गोष्टी झाल्या का? तर दिल्ली दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पक्षाबाबत विचारणा करण्यात आली असताना त्यांनी सांगितलं की त्यांचा जो काही पक्ष आहे तो एनडीए सोबत येणार नाही आहे. आता इथेच सगळं काही संपलेलं आपल्याला दिसतंय. कसं, तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांचा जो काही पक्ष आहे तो एनडीए सोबत येणार नाही. ही एक पसरलेली बातमी आहे, अफवा आहेत, वारे आहेत, यात कुठलंही तथ्य नाही. महाराष्ट्रात एनडीएत कोणताही नवा पक्ष सामील केला जाणार नाही आणि शरद पवार देखील ही जी काही बातमी आहे या बातमीला सांगतात की असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत, कारण की त्यांचं पटतच नाही. आता दोन वेगवेगळ्या विचारांचे लोक जर एकाच पक्षात जमा झाले तर महाराष्ट्राला विरोध करणार कोण? आणि बरं, हे जर एनडीएत सामील झाले तर मग यांची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि शिवाय NCP हा जो काही पक्ष आहे, म्हणजे जो की अजित पवार यांनी घेतला, तो राष्ट्रीय लेवलचा देखील पक्ष आहे. त्याचे खासदार वेगवेगळ्या राज्यात देखील निवडून येत असता. मग अशातच या गोष्टींची जी काही अफवा पसरली जाते तिला दुजोरा कोणीही देऊ नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही, म्हणजे एनडीएचं नाव न घेता त्यांनी सरळच सांगितलं की कुठलाही पक्ष सामील होणार नाही आणि तो करता देखील येणार नाही. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. आता आमदार किंवा खासदार भविष्यात आम्ही फोडणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फोडणार कोण? तर त्यांची जी काही बी टीम आहे, अमित शहा यांची जी काही बी टीम आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, हे एकनाथ शिंदे साहेबच हे फोडण्याचं काम करता. आमचा जो काही पक्ष आहे, आमच्या पक्षाची मलिनता आम्ही होऊ देत नाही किंवा आमचा पक्ष मलिन होणार नाही. जो काही फोडाफोडीचं राजकारण करतं ते राजकारण करणारा मास्टर माइंड, स्वतःला टायगर समजून घेणारा, स्वतःला शिवसेनेचा नेता म्हणणारा, शिवसेना पक्षाचा प्रमुख म्हणणारा म्हणजेच एकनाथ शिंदे हेच फोडाफोडीचं राजकारण करता, आम्ही करत नाही, असं त्यांनी हे खूप मोठा संकेत इथे दिला आहे लोकांना की आमचा जो काही पक्ष आहे तो पक्ष चांगला आहे, आम्ही असे फोडाफोडीचे कामं करत नाही. दरम्यान रोहित पवार यांचं काय म्हणणं आहे की शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकते असा दावा केला जातोय आणि त्यावरच काही जण एनडीएला बाहेरून पाठिंबा दिला जाणार आहे असंही सांगतायत. याच्यावर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काय सांगितलं की आम्ही एनडीएला पाठिंबा देणार नाही आणि तसं झालं तर राजीनामा देऊ,
असं जर झालं ना भविष्यात तर राजीनामा देऊ पण NDA सोबत जाणार नाही किंवा राजकारण सोडू पण NDA सोबत जाणार नाही. मित्रांनो, या सगळ्या ज्या काही अफवा पसरल्या जातात या वेगवेगळ्या स्तरांवर पसरवल्या जात आहेत. या अफवा पसरवण्याचं कारण असं देखील आहे की महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आहे, सध्या पूर परिस्थिती आहे, असा कुठला जिल्हा कुठलं शहर सुटलेलं नाही आहे जिथे पूर परिस्थिती नाही आहे, गोरगरिबांचे हाल नाही आहेत, शेतकऱ्यांचे हाल नाही आहेत, नोकरदार वर्गाचे हाल नाही आहेत. भर पावसात लोकांना कामाला जावं लागते. अशा परिस्थितीत कुठे कोणी कामाला जात आहे, कुणाला रस्ता भेटत नाही आहे. शेतीची जी काही मशागतीची वेळ आली होती ती मशागती तर सोडा, शेतात एवढं पाणी साचलं आहे की शेतकऱ्याची दुर्दशा झालेली आहे आणि त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आहे. दुसरीकडे जी की नमो शेतकरी योजना होती ती योजना देखील 5 वर्षासाठी बंद किंवा ठप्प करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींचे पैसे येत नाही आहे, अपात्र होत आहे. सगळ्या गोष्टींना कुठंतरी वळण देण्यासाठी या अशा अफवा पसरवल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.